पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्यभरात मनसेचे विविध नेते पदाधिकारी महायुतीच्या प्रचारात सक्रिय झालेत। मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्यावर पक्षाने सोलापूर, माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोपवली आहे। रविवार दिनांक 28 एप्रिल रोजी पंढरपुरात मनसेच्या वतीने महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, खासदार निंबाळकर यांच्या प्रचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवतीर्थ येथे सभेचे आयोजन करण्यात आलं होतं। या सभेस राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते, मनसे नेते दिलीप धोत्रे, भाजपचे शशिकांत चव्हाण, मनसे तालुका प्रमुख शशिकांत पाटील यांच्यासह मनसेचे व महायुतीमधील घटक पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते। या सभेत बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत, हीच मनसेची भूमिका असल्याचं सांगितलं आहे। पहा काय म्हणाले मनसे नेते दिलीप धोत्रे। महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय राम सातपुते साहेब आणि माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, या महाराष्ट्र राज्याचे आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री आदरणीय तानाजी सावंत साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले मनातील सगळ्यांचे दत्ता होणारे खासदार राम सातपुते साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले भैरवनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आपले भैरवनाथ शुगरचे संचालक अनिल दादा सावंत, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आमचे सहकारी मित्र शशिकांतजी चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित सर्वच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी साहेब, मी जास्त वेळ घेणार नाही कारण वेळ खूप झालाय, तुमचाही वेळ महत्वाचा आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे। परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे 9 एप्रिलला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे म्हणून या ठिकाणी विनाट आणि बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। आणि मग माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजय करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहोरात्र प्रयत्न करत आहे। निश्चितपणे या ठिकाणी महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षाही जास्त उमेदवार निवडून येतील याची मला खात्री आहे। परंतु खासदार साहेब, या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा देत असताना माननीय राजसाहेबांनी आपल्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, माझी आपणास विनंती आहे की राम सातपुते साहेब, ज्या वेळेस आपण या संसदेमध्ये जाल आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी या संसदेमध्ये आपण भाषण कराल त्यावेळेस आमच्या काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण पहिल्याच दिवशी संसदेमध्ये त्या मागण्या कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो। त्या आमच्या मागण्या अशा आहेत की आपल्या महाराष्ट्राची जी मातृभाषा मराठी आहे ती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, ही मागणी आपण करायला पाहिजे। त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, त्या स्मारकाचं काम त्वरित हातामध्ये घेऊन ते स्मारक ताबडतोब पूर्ण झालं पाहिजे, ही आमची मागणी आपण त्या ठिकाणी केली पाहिजे। त्याचबरोबर या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले बांधलेले आहेत त्या गड किल्ल्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे संवर्धन झालं पाहिजे, ही आपण त्या ठिकाणी मागणी करायची आहे। आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रातील जे मराठी तरुण आणि तरुणी आहेत, ज्यांच्या हाताला काम नाही, जे बेरोजगार आहेत, त्या सर्वांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करायचा, याच माफक अपेक्षा आपल्याकडून आहेत। आणि राधा राहिला तुमचा विजय, या ठिकाणी मी या सभेच्या माध्यमातून सांगतोय
परवा दिवशी इथे एक मोठ्या नेत्याची सभा झाली. मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही, परंतु या ठिकाणी मी ठामपणे सांगतो की माननीय राम सातपुते साहेब 2 लाखापेक्षाही जास्त मताने निवडून येणार आहे. 2 लाखापेक्षाही जास्त मताने, याची आम्हाला खात्री आहे. कारण या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलं, जे आमचं स्वप्न होतं, ते स्वप्न सत्यात आणण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. जे काम सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाकडून होऊ शकत नव्हतं, ते राम मंदिर बांधण्याचं आमचं स्वप्न माननीय मोदी साहेबांनी पूर्ण केलंय. या ठिकाणी 370चा विषय असू द्या, NRCचा विषय असू द्या, तलाकचा विषय असू द्या, सगळे काम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मोदी साहेबांनी केले. आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला देश या जगामध्ये नंबर 1 झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये येत्या 7 तारखेला बांधवानं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय, कारण सभा मनसेची आहे आणि आपलं कुठलंच मागणं नाही. आपल्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीला, महायुतीला विनाआट पाठिंबा दिलाय. त्यामुळे या ठिकाणी मी जाता एवढंच सांगतो, येत्या 7 तारखेला सकाळी उठायचं, देवाचं दर्शन घ्यायचं, जय श्रीराम म्हणायचं आणि कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबायचं आणि या सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा. आणि त्याच्यानंतर मनसे या दोन्ही खासदारांकडून हक्काने या सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडनं आपण कामं करून घेऊ. एवढ्या या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप धन्यवाद सर. पंढरपूरच्या लोकांनो, पंढरपूरच्या नागरिकांनो, आज जे आपण आनंदात आहे ते कुणामुळे आहे? या ठिकाणी बसलाय देव माणूस माननीय तानाजी सावंत साहेब. आपला टॅक्स कोणी माफ केला? या महाराष्ट्रातली एकमेव नगरपालिका आहे ज्या नगरपालिकेने आपल्याला टॅक्स वाढवला होता. तो टॅक्स माफ करायचं काम या देव माणसांनी केलंय. त्यामुळे मनसेच्या वतीनं एकदा जोरात